नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण अपडेट होती। एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे सर्व शेतकऱ्यांसाठी। तर सर्व शेतकऱ्यांना जे आहे आता एक विशेष ओळखपत्र देण्यात येणार आहे। सरकारकडून जे आहे विशेष ओळखपत्र सर्व शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे आणि हे ओळखपत्र आपल्या आधार कार्ड जसं असतं त्या आधार कार्डाप्रमाणे हे ओळखपत्र राहील। मात्र हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असं ठरणारं असं ओळखपत्र असणार आहे। कारण हे ओळखपत्र जर तुमच्याजवळ असेल तरच तुमच्या पिकांना आधारभूत किमान आधारभूत किंमत तसेच वेगवेगळ्या योजनांचा लाभ हा विना अडचणी त्या ठिकाणी मिळेल। तर हे आधार कार्ड हे जे विशेष ओळखपत्र आहे हे तुम्हाला मिळणे अत्यंत गरजेचे आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जे आहे याचं रजिस्ट्रेशन हे करून घेणे गरजेचं आहे। तर हे रजिस्ट्रेशन नेमकं कधी चालू होणार आहे तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ओळखपत्रासाठी जे आहे याचं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे। तर सर्व शेतकऱ्यांनी जे आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्येच आपलं जे आहे रजिस्ट्रेशन जे आहे या ओळखपत्रासाठी करून टाकावं, जेणेकरून समोर चालून काही एरर वगैरे आल्यास त्याचा सामना आपल्याला करावा नाही लागणार। लवकरात लवकर रजिस्ट्रेशन झालं तर ओळखपत्र देखील लवकर तुम्हाला मिळून जाईल। जसं आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड आता सगळीकडे महत्त्वपूर्ण झालेलं आहे, तसंच शेतकऱ्यांसाठी जे आहे हे विशेष ओळखपत्र जे आहे अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आवर्जून जे आहे हे याचं रजिस्ट्रेशन करावं। जे आहे याच्यामध्ये केंद्र सरकारने जे आहे याचे निर्देश दिलेले आहेत। याच्यामध्ये जे आहे 2817 कोटींचा जो आहे तो डिजिटल कृषी मिशनचा निधी होता। डिजिटल कृषी मिशन जे होतं 2817 कोटींचं त्याच्यामधनं जो आहे हा एक त्याच्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे। त्याच्या मार्फतच जे आहे या ठिकाणी हे ओळखपत्र शेतकऱ्यांना वाटण्यात येत आहेत आणि हे जे सरकारचं जे आहे उद्दिष्ट जे आहे ते म्हणजे मार्च 2025 पर्यंत 5 कोटी शेतकऱ्यांना हे ओळखपत्र वाटण्यात यावं हे सरकारचं त्या ठिकाणी उद्दिष्ट आहे। त्यामुळे नक्कीच आपण पण त्यामध्ये असलं पाहिजे, कारण ओळखपत्र असल्यास वेगवेगळे फायदे जे आहेत ते फायदे तुम्हा सर्व शेतकऱ्यांना मिळू शकतील। हे जे आहे आता महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये सध्या चालू आहे ही प्रोसेस। ही 19 राज्यांमध्ये इतर 19 राज्यांमध्ये जे आहे ऑलरेडी ही प्रोसेस झालेली आहे। आता आपल्या महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या 2 राज्यांमध्ये ही प्रोसेस चालू आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जे आहे रजिस्ट्रेशन ऑक्टोबरच्या पहिल्या वीकमध्ये करून घ्यावे। हीच एक महत्त्वपूर्ण अपडेट होती जी की सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची होती। एका या छोट्याशा व्हिडिओच्या मार्फत मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली, महत्त्वपूर्ण वाटली असणार तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आणि जे आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असंच नवनवीन अपडेट ज्या राहतील शेतीविषयक त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला भेटूया पुढील भागात नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत इथेच थांबतोय। धन्यवाद।